खोकेबाज आहेत हे. आणि तो काय त्याची अवकात आहे काही जीभ छाटण्याची. आणि 11 आले कुठून 11 लाख रुपये. तो लोकांच्या जमिनी हडपणारा तो नालायक. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. सर, नुकतंच संजय गायकवाड जे बुलढाण्याचे आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की राहुल गांधी यांची जीभ छाटून हातात देईल, जर ज्याने दिलं तर त्यांना 11 लाखाचं बक्षीस देण्यात येईल, असं गलिच्छ राजकारण जे आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? तो संजय गायकवाड हा मला वाटतं की अवकातीच्या बाहेर बोलतोय. किती त्याची अवकात, किती त्याची, त्याचं काय आता उदयास आलेला आता ते आमदार कसं झाला तर ते बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरेमुळे झालेला. जो निष्ठा बदलतो, स्वतः त्यानं विष्ठा खाण्याची ज्याची इच्छा असते त्याच्या तोंडात चांगले शब्द कधी येऊ शकत नाही. कारण निष्ठा डावलून ज्याला विष्ठा मिळतंय, हे सगळी एकनाथ शिंदे बरोबर गेलेली माणसं आहेत. यांना सत्तेचा आणि पैशाचा माज आलाय. हा माज उतरवल्याशिवाय यांच्या तोंडात चांगले शब्द येणार नाही आणि जनता यांचा माज उतरवणार आहे. आपल्या क्षमतेच्या बाहेर हे याचे वादग्रस्त स्टेटमेंट नेहमी राहिलेले आहे आणि प्रचंड पैसा यातून जमा केलाय. खोकेबाज आहेत हे. या खोक्यातून यांना मस्ती आले, खोके मिळालेत, 50-50 कोटीचे खोके मिळाले आणि म्हणून ही अशा प्रकारची पिलावळ ही आता महाराष्ट्रात उभी झाली आहे. आणि तो काय त्याची अवकात आहे काही जीभ छाटण्याची. आणि 11 आले कुठून 11 लाख रुपये. हरामचा पैसा कमवून सत्तेच्या मुळे मस्ती आल्यामुळं असे जर वक्तव्य होत असतील तर आम्ही गांधीजींच्या विचाराच्या, या देशामध्ये गांधी कधीच मरत नाही. तो मग महात्मा गांधी असेल तो राहुल गांधीपर्यंत जे विचार आहेत पेरलेत, हा देशासाठी विचार आहे. हे काय आहे, ते बुडबुडे आहेत लेखाचे. यांना कुठली विचारधारा आहे, कुठलं काय आहे, कुठला अभ्यास आहे आणि कुठला याच्यामध्ये संस्कृती आहे. तो लोकांच्या जमिनी हडपणारा तो नालायक, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. काल मी एसपीशी बोललो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावलेला आहे. हा अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे महाराष्ट्रात होणार आहे, पण याचा बंदोबस्त जनता करेल आणि याला त्याची जागा जनता दाखवेल. त्याच्याबरोबर त्यांनी दुसरं वक्तव्य केलं की येणाऱ्या 19 तारखेला मुख्यमंत्र्यांचा बुलढाण्यामध्ये दौरा आहे आणि तिथे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथे जागेवरती गाडून टाकेल. तुम्ही काँग्रेस नेते म्हणून काय सांगाल? हे बघा, कोण कोणाला गाडतंय. मी सांगितलं की त्याची मस्ती जी आहे ना, ती मस्ती जनता जिरवणार आहे. हे ठरलं आहे म्हणून तो असा वायफळ आणि बडबड करतोय. कारण ज्यांना पराजय जवळ दिसतो त्यामुळे ते दिसत आहे. अरे सत्ता काय तुझी महिन्याभराची सत्ता आहे. तू कुठे असणार आहेस त्यावेळेस. लोकांच्या ट्रायबल लोकांच्या जमिनी हा गिळंकृत करणारा नराधम आहे. याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे. जे मी सांगितलं की पुतळ्याच्या अनावरणाने त्यांनी पुतळेच उभे केलेत आणि कमिशन खालाय पुऱ्या शहरामध्ये. त्याच्या म्हणजे बुलढाणा शहरामध्ये अनेक चौकामध्ये त्यांनी तेच धंदे केलेत पैसे आणून आणि त्यांनी त्याच्यातून प्रचंड पैसा उभा केलेला आहे. त्यामुळं त्याला माझं आव्हान आहे, गाडण्याची भाषा करू नकोस. 2-1.5 महिना शिल्लक आहे. जनतेच्या मैदानात ये. जनता कोणाला गाडतं ते जनता ठरवेल आणि तुझी राहिली मस्ती, तुझी सर्व चौकशी करू आणि तू कुठे पुढच्या 2 महिन्यांनी दिशील, कोणत्या कारवाईला तुला सामोरं जावं लागेल हे तुला जनता दाखवेल. सर, एक महत्वाचा मुद्दा की सध्या भारत देशामध्ये सगळीकडे जसं आता येणारे आगामी निवडणुका पाहता राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आरक्षणासंदर्भात, हे नरेटिव्ह धरून येणाऱ्या निवडणुकामध्ये महायुती कुठेतरी काही हे खेळी करणार असं वाटतं? हे लोकांना माहित आहे, लोकांना समजत आहे. राहुल गांधींचं स्टेटमेंट लोकांनी ऐकलं आहे. हे दुतोंडी साप आहेत भाजप म्हणजे. हे दुतोंडी, यांना विषारी लोक आहेत, हे विषारी आणि जनतेला मूर्ख बनवण्याचा यांना जमलेला आहे. जनता मूर्ख आहे असं समजून वागतात. आणि हे जे फेक नेरेटिव्ह आहे, राहुल गांधी काय म्हणाले? राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की या देशामध्ये जोपर्यंत समानता येत नाही तोपर्यंत आरक्षणाला बंद करता येणार नाही. आणि आज ती स्थिती नाही आहे. समानता आल्यानंतर सगळ्यामध्ये एक समतोलता, आर्थिक, सामाजिक, हे सगळं समतोल आल्यानंतर मग त्यावर विचार केला जाईल. तर त्याचा अर्थ म्हणजे त्या नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं, इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा. बोललो कोण? नरेंद्र मोदी. आणि राहुलजी काय सांगितलं? पंतप्रधान कहते की इधर से सोना डालो, आलू डालो उधर से सोना निकलेगा. तो पंतप्रधान कहते काढून टाकला आणि तेवढंच दाखवलं राहुल गांधीजी. असे हे लोकांना माहित आहे. अगा, जो माणूस या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून काम करतो
लोकशाहीवर काम करतो, जो माणूस या देशातील जनगणनेसाठी जो नेता सातत्यानं म्हणतो की जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, तर हे जे वक्तव्य आहे हे त्या समाजाला न्याय देण्याचं आहे. त्यामुळं हे आंदोलन कोण करतायत? हे भाजपच्या दयेवर चाटुगिरी करणारे काही लोक आहेत, तेच आंदोलन करत आहेत. दुसरं कोण आहे तिथे? कोण एससी जातोय, कोण एसटी जातोय आंदोलनात, कोण ओबीसी जातोय? भाजपनी पोचलेलीच जात आहेत. त्यांना अक्कल नाही आहे, त्यांना गुलाम म्हणून व्हायचंय, गुलाम म्हणून जगायचंय, अशी मंडळी तिथे त्यांच्याबरोबर आहे. जो स्वाभिमानाची लढाई लढतो त्याला, आणि त्याला कळतं, त्याला भान आहे, ज्याला ज्ञान आहे या गोष्टीचं, काय म्हटलंय त्याचा अभ्यास आहे, तो माणूस त्याच्याबरोबर जाणार नाही. धन्यवाद सर, थँक्यू. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.